press the bell icon on the YouTube app and never miss another update. हेलो चिल्ड्रन, हम रक्त और हमारा शरीर इस पार्ट में जो पिछली क्लास में यहाँ अनिल डॉक्टर दीदी को प्रश्न के ऊपर प्रश्न पूछता ही जाता है और डॉक्टर दीदी बताते हैं कि जो हमारे शरीर में जो रेड ब्लड सेल्स हैं वो यहाँ 4 महीने तक के ख़त्म हो जाती है। वो भी कैसे ख़त्म होते हैं? धीरे धीरे, थोड़ी थोड़ी, कुछ दिनों के लिए थोड़े थोड़े होकर वो हमारे जो शरीर में जो रेड ब्लड सेल्स पूरा ख़त्म हो जाती है। इसके बारे में जो इन्फॉर्मेशन यहाँ जो डॉक्टर दीदी ने किसको, जो अनिल को बताती है। इसके बाद तब तो कुछ ही महीनों में ये ख़त्म हो जाते होंगे। अनिल ने कहा। यह सुनकर डॉक्टर दीदी मुस्कुरा उठी, बोली, नहीं, ऐसा नहीं होता। शरीर में हर समय नए कण बनते रहते हैं। देखिए, यहाँ रेड ब्लड सेल से जो सेल्स के ही सहारे से हमारे शरीर में जो शक्ति हमें आती है ना। लेकिन वही ख़त्म हो जाए तो क्या होती है? वो पूरा ख़त्म हो गए तो हमारे जो शरीर का हाल क्या होगा? ऐसे जो फील करके यहाँ कौन, ऐसे जो मानकर ऐसे जो समझा के यहाँ कौन, जो अनिल जो संदेह से प्रश्न पूछता है कि जो डॉक्टर दीदी से जो पूरा ख़त्म हुआ तो रेड ब्लड सेल्स, लाल रक्तकण जो पूरा ख़त्म हुआ तो हमारे बॉडी का जो हाल क्या होता है, ऐसे वो समझकर डॉक्टर दीदी से पूछता है और डॉक्टर दीदी इससे ಮುಸ್ಕುರಾತಿ है, ಅಂದರೆ ಸ್ಮೈಲ್ ಮಾಡ್ತಾರೆ. ಎಲ್ಲ ಅದೇ ನಮ್ಮ ಬಾಡಿಯಲ್ಲಿ ವರ್ಕ್ ಕೊಡೋದು, ಶಕ್ತಿ ಕೊಡೋದು ನಮಗೆ, ಹೌದಲ್ವಾ? ಫೈಟರ್ ಥರ ಹೋರಾಡೋದು. ಆದರೆ ಅದೇ ಇಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳಿದರೆ ಇಲ್ಲಿ ಏನಾಗುತ್ತೆ? ತೊಂದರೆ ಆಗುತ್ತೆ ಅಲ್ವಾ? ಅದನ್ನು ತಲೆಯಲ್ಲಿ ಇಟ್ಕೊಂಡು ಅನಿಲ್ ಏನು ಹೇಳ್ತಾನೆ, ಅದು ಪೂರ್ತಿ ಖಾಲಿಯಾಗಿಬಿಡ್ತು ಅಂದರೆ ಹೇಗೆ, ನಮ್ಮ ಬಾಡಿ ಕತೆ ಏನು ಅಂತ ಕೇಳ್ತಾನೆ. ಅದಕ್ಕೆ ಅವರು ಡಾಕ್ಟರ್, ಅವರಿಗೆಲ್ಲ ಗೊತ್ತಿರುತ್ತಲ್ವಾ, ಸಣ್ಣ ಮಕ್ಕಳು ಕೇಳೋ ಪ್ರಶ್ನೆಗೆ ಸ್ಮೈಲ್ ಮಾಡ್ತಾರೆ. और नहीं, ऐसा नहीं होता, शरीर में हर समय नए कण बनते रहते हैं. ऐसा पूरा एक ही समय के लिए ख़त्म हो जाते हैं और हमें हमारे शरीर में जो रेड ब्लड सेल्स ही नहीं बचते, ऐसे नहीं होते हैं. हमारे शरीर में रोज़ रोज़ नए जो लाल रक्त कण उत्पत्ति होते रहते हैं. लाल रक्त के कण उत्पत्ति होते रहते हैं. ಅಂದರೆ ಬ್ಲಡ್ ಸೆಲ್ಸು ದಿವಸ ದಿವಸ ಏನಾಗ್ತಾ ಇರುತ್ತೆ ನಮ್ಮ ದೇಹದಲ್ಲಿ ಇಷ್ಟು ಪ್ರಮಾಣದಲ್ಲಿ ಅಂತ ಪ್ರೊಡ್ಯೂಸ್ ಆಗ್ತಾ ಇರುತ್ತೆ. ಒಂದೇ ಸಲ ಎಲ್ಲ ಖಾಲಿಯಾಗಿಬಿಡೋದಿಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. यानी ये नष्ट होते ही इसके पीछे पीछे नए रक्तकण यहाँ जो उत्पत्ति होते हैं, जो नष्ट कणों का स्थान ले लेते हैं. वही मैं बोली ना, जो नष्ट जो कण होते हैं, नष्ट ब्लड सेल्स जो रहते हैं, उनके स्थान पर यहाँ नए जो रक्त कण उत्पत्ति होते हैं, उनके स्थान ले लेते हैं. हड्डियों के बीच के भाग मज्जा में ऐसे बहुत से कारखाने होते हैं जो रक्त कणों के निर्माण कार्य में लगे रहते हैं. देखते, जो हड्डियों के बीच यानी हमारे जो बोन्स के बीच जो मज्जा का मतलब क्या है? यहाँ मज्जा यानी जो बोन मैरो हम कहते हैं. जो हमारे शरीर के बीच में यहाँ हड्डियाँ रहते हैं, हड्डियों के जो बीच में बोन मैरो रहते हैं. इसका मतलब क्या है? यहाँ जो मज्जा हम बोलते हैं वो ऐसे बहुत के कारखाने होते हैं. इसके मतलब क्या है? ऐसे जो बहुत के कारखाने होते हैं. कारखाना का मतलब क्या है? यहाँ फैक्ट्रीज, कारखाने होते हैं. वो कौन से कारखाने होते हैं? कौन से जो फैक्ट्री है, रक्त कणों के निर्माण कार्य में लगे रहते हैं. समझ में आए ना? जो रक्त कणों के हमारे शरीर में जो लाल रक्त कण कम होते ही जाते हैं, तब ये जो हमारे शरीर में रहे हड्डियों के बीच जो मज्जा रहते हैं, वो बोन मैरोस रहते हैं, वो कारखानों की तरह एक फैक्ट्री में जो कैसे जो प्रोडक्शन जो वर्क होते ही रहते हैं, उसी तरह यहाँ रक्त उत्पत्ति का काम हमारे शरीर में होते ही रहते हैं.
ಸಮझ में आए ना ಒಂದು ಫ್ಯಾಕ್ಟ್ರಿಲಿ ಹೇಗೆ ಪ್ರೊಡಕ್ಷನ್ ವರ್ಕ್ ಆಗ್ತಾನೆ ಇರುತ್ತೆ ಹೌದಲ್ವಾ. ಈಗ ಒಂದು ಸೇಲಾಗಿ ಹೋಯ್ತು, ಒಂದು ಬಂಡಲ್ ಸೇಲಾಗಿ ಹೋಯ್ತು ಅಂತ ಹೇಳಿದರೆ ಇಷ್ಟು ಬಂಡಲು ಕೇಸಸ್ ಅಂತ ಕರಿತೀವಿ ನಾವು. ತುಂಬ ಲಾರ್ಜ್ ಆಫ್ ಕೇಸಸ್ಸು ಸೇಲಾಗಿ ಹೋಗ್ಬಿಡುತ್ತೆ ಒಂದು ಫ್ಯಾಕ್ಟ್ರಿಯಿಂದ. ಸೇಲ್ ಆಯಿತು ಅಂದ ತಕ್ಷಣ ಇಲ್ಲಿ ಫ್ಯಾಕ್ಟ್ರಿಲಿ ಏನು ವರ್ಕೇ ನಡೆಯೋದಿಲ್ವಾ? ಇಲ್ಲ, ಏನಾಗುತ್ತೆ, इसके पीछे ही वो केस बॉक्स वहाँ से चली गए तो इसके पीछे ही यहाँ और भी जो काम को करते हैं वो ऐसे जो काम यहाँ जो हड्डियों के बीच के मज्जा करते हैं. समझ में आए ना. उसी को यहाँ क्या कह रहे हैं, कारखाना कह रहे हैं. ಒಂದು ಫ್ಯಾಕ್ಟ್ರಿಲಿ ಒಂದು ಪ್ರೊಡಕ್ಷನ್ ಹೋಯಿತು ಅಂತ ಹೇಳಿದರೆ, ಫ್ಯಾಕ್ಟ್ರಿಯಿಂದ ಔಟ್ಪುಟ್ ಆಯಿತು ಅಂತ ಹೇಳಿದರೆ ಮತ್ತೆ ಇಲ್ಲಿ ಹಿಂದೆಯೇ ರೀಪ್ರೊಡಕ್ಷನ್ ಸ್ಟಾರ್ಟ್ ಆಗ್ತಾನೆ ಇರುತ್ತೆ ಇಲ್ಲಿ, ಹೌದಲ್ವಾ. ಅದರಿಂದನೇ ಮತ್ತೆ ಪ್ರೊಡಕ್ಷನ್ ಸ್ಟಾರ್ಟ್ ಆಗ್ತಾನೆ ಇರುತ್ತೆ, ಕಂಟಿನ್ಯೂ ವರ್ಕ್ ನಡೀತಾನೆ ಇರುತ್ತೆ. ಅದೇ ಥರ ನಮ್ಮ ದೇಹದಲ್ಲೂ ಸಹಿತ ಈ ರಕ್ತ ಕಣಗಳು ಕಡಿಮೆ ಆದ ಹಾಗೇ ಇದ್ರ ಹಿಂದೆಯೇ ಮತ್ತೆ ರಕ್ತ ಕಣಗಳು ಉತ್ಪತ್ತಿ ಆಗ್ತಾ ಹೋಗುತ್ತೆ. ಒಂದು ಫ್ಯಾಕ್ಟ್ರಿಯ ಥರ ಇಲ್ಲಿ ವರ್ಕ್ ಮಾಡುತ್ತೆ ಅಂತ ಹೇಳ್ತಿದ್ದಾರೆ. इनके लिए इन कारखानों को प्रोटीन, लोह तत्व और विटामिन रूपी कच्चे माल की ज़रूरत होती है. देखिए, इनके लिए इन कारखानों को प्रोटीन, विटामिन और लोह तत्व ಅಂದರೆ आयरन है ना, इनके लिए जो हमें क्या होना ज़रूरत होती है. इसका मतलब क्या है, जो एक फैक्ट्री में काम करने के लिए एक प्रोडक्ट जो आउटपुट लाने के लिए हमें उनमें से जो कुछ रॉ मटेरियल्स को हमें मिक्स करना चाहिए. रॉ मटेरियल्स के सहारे से हम काम करना चाहिए, है ना. बिना रॉ मटेरियल्स के हम जो कुछ भी यहाँ आउटपुट को या कुछ भी चीज़ को नहीं बना सकते, है ना. लेकिन ठीक उसी तरह यहाँ हमारे बॉडी के अंदर जो रक्त कणों को, लाल रक्त कणों को उत्पत्ति करने के लिए हमारे शरीर को क्या क्या चाहिए, प्रोटीन, विटामिन और ये जो लोह तत्व दो दिए हैं, इसका मतलब क्या है, आयरन. प्रोटीन, आयरन और विटामिन, ये सभी चीज़ों को हमें हमारे बॉडी के अंदर डालना होगा. इससे यहाँ क्या हो, ये तो रॉ मटेरियल्स की तरह है. समझ में आए ना. प्रोटीन, आयरन, विटामिन, प्रोटीन, लोह तत्व, जो विटामिन सभी रॉ मटेरियल्स की तरह है. ये सभी मिलकर यहाँ एक आउटपुट क्या आती है, एक जो लाल रक्त कण हमारे शरीर से, यानी जो क्या कहते हैं, हमारे शरीर में जो रक्त उत्पत्ति होती है. समझ में आए ना. ಅಂದರೆ ನಮ್ಮ ಒಂದು ಕಾರ್ಖಾನೆಗೆ ಏನಾದರೂ ಒಂದು ಔಟ್ಪುಟ್, ಒಂದು ವಸ್ತು ಮಾಡಬೇಕು ಅಂತ ಹೇಳಿದರೆ ಅದಕ್ಕೇನು ಕಚ್ಚಾ ವಸ್ತುಗಳು ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಿ ನಾವು, ರಾ ಮೆಟೀರಿಯಲ್ಸ್ ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಿ. ಅಂದರೆ ಆ ವಸ್ತು ಮಾಡೋದಕ್ಕೋಸ್ಕರ ಉಪಯೋಗ ಮಾಡೋ ಅಂತಹ ವಸ್ತುಗಳು, ಅದು ಬಳಕೆ ಅದು ಒಂದು ಔಟ್ಪುಟ್ ಆಗಿ ಒಂದು ವಸ್ತು ಆಗಿ ಬರಬೇಕು ಅಂದರೆ ಅದಕ್ಕೆ ಕೆಲವೊಂದು ವಸ್ತುಗಳನ್ನು ನಾವು ಮಿಕ್ಸ್ ಮಾಡಬೇಕಾಗುತ್ತೆ, ಹೌದಲ್ವಾ. ಅದನ್ನೇ ಇಲ್ಲಿ ಉಪಯೋಗಿಸ್ಬೇಕಾಗತ್ತೆ. ಅದೇ ಥರ ನಮ್ಮ ದೇಹದಲ್ಲಿ ರಕ್ತ ಉತ್ಪತ್ತಿ ಆಗಬೇಕು ಅಂತ ಹೇಳಿದರೆ ಏನೇನು ಬೇಕು, ನಮಗೆ ಪ್ರೋಟೀನು, ಐರನ್ನು, ವಿಟಮಿನ್ನು ಬೇಕು ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಅವರು. ज़रूरत होती है यहाँ पौष्टिक आहार लेते हो, यहाँ पौष्टिक आहार लेते हो, हरी सब्जी, फल, दूध, अंडा और गोश्त में ये तत्व उपयुक्त मात्रा में होते हैं. देखते हैं यहाँ जो ये सारे जो प्रोटीन, विटामिन, आयरन या लोह तत्व, ये सभी हमारे बॉडी के अंदर कैसे जाते हैं, कि जो हम कैसे कैसे हमारे बॉडी को जो पौष्टिकांश युक्त आहार को हम देते हैं, तो जो पौष्टिकांश युक्त आहार को हम खाते हैं, तो इसके द्वारा, इसके सहारे यहाँ हमारे बॉडी के अंदर क्या होती है, क्या जाती है, क्या उत्पत्ति होती है, यहाँ प्रोटीन, विटामिन और लोह तत्व. इसका मतलब क्या है, ಏನೇನು ಅಂತ ಹೇಳಿದರೆ ಪೌಷ್ಟಿಕಾಂಶಗಳನ್ನು ಹೊಂದಿರುವಂತಹ ಆಹಾರ ಪದಾರ್ಥಗಳನ್ನು, ಫುಡ್ಡನ್ನು ನಾವು ತಗೊಂಡ್ರೆ ಇಲ್ಲಿ ಏನಾಗುತ್ತೆ, ಇಲ್ಲಿ ನಮ್ಮ ದೇಹದಲ್ಲಿ ರಕ್ತ ಉತ್ಪತ್ತಿಯಾಗೋದಕ್ಕೆ ಬೇಕಾಗಿರುವಂತಹ ಪ್ರೋಟೀನ್, ವಿಟಮಿನ್ ಮತ್ತು आयरनಗಳು ಸಿಗುತ್ತೆ. इसका मतलब क्या है, यहाँ जो पौष्टिकांश आहार में ही, ऐसे जो फूड में ही हमें प्रोटीन और विटामिन, आयरन का तत्व मिल सकते हैं. समझ में आए ना. वो भी जो कैसे आहार का नाम क्या है, यहाँ जो दिए है सब्जी, फल, वो भी सब्जी, ग्रीनरी और जो फल, जो फ्रूट्स, दूध, मिल्क, अंडा, एग, गोश्त, सभी तत्वों को उपयुक्त मात्रा में लेना चाहिए. इसका मतलब क्या है, अंडा, एग, सब्जी का मतलब क्या है, ग्रीन ಅಂತ ಹೇಳಿದರೆ ಇದು ಗ್ರೀನ್ ಲೀವ್ಸ್ ನಾವು ಸೊಪ್ಪು ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಲ್ವಾ,
ಸೊಪ್ಪುಗಳು ಗ್ರೀನ್ ಲೀವ್ಸ್ ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಲ್ವ ಅದು, ಮತ್ತು ಎಗ್ಗು, ಗೋಶ್ತ್, ಮೀಟ್, ಮಾಂಸ, ಮೊಟ್ಟೆ, ಹಾಲು, ಈ ಎಲ್ಲ ಪದಾರ್ಥಗಳನ್ನು ನಾವು ಸೇವನೆ ಮಾಡೋದ್ರಿಂದ ನಮ್ಮ ದೇಹಕ್ಕೆ ಏನೇನು ಸೇರುತ್ತೆ, ವಿಟಮಿನ್, ಐರನ್ ಮತ್ತು ಪ್ರೋಟೀನ್ಗಳು ಸೇರುತ್ತೆ ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಉಪಯುಕ್ತ ಮಾತ್ರಾ में होते हैं जो इन सभी जो चीज़ों में ऐसे जो उपयुक्त मात्रा में हमें प्रोटीन विटामिन मिल सकते हैं, आयरन मिल सकते हैं, यहाँ जो दिए हैं आप देख रहे हैं, आपके जो टेक्स्ट बुक में यहाँ दिए हैं कि सभी जो चीज़ों को, ऐसे जो आहार पदार्थों को हम खाने से हमारे शरीर के अंदर हम प्रोटीन विटामिन और आयरन को पा सकते हैं. यदि कोई व्यक्ति उचित आहार ग्रहण नहीं करता तो इन कारखानों को आवश्यकता अनुसार कच्चा माल नहीं मिल पाता. नतीजा यह होता है कि रक्त कण बन नहीं पाते, रक्त में इनकी कमी हो जाती है. लाल कणों की इसी कमी को एनीमिया कहते हैं. देखिए आदि जो यदि कोई व्यक्ति, इसका मतलब क्या है, यही कोई यदि जो कोई आदमी यहाँ जो प्रोटीन युक्त, इसका मतलब क्या है, दूध वगैरह और सब्जी, फल और जो क्या क्या दिए हैं, गोश्त, अंडा, इस सभी को प्रोटीन युक्त आहार को, पौष्टिक युक्त आहार को नहीं सेवन करते हैं तो उनके जो बॉडी के अंदर यह रेड ब्लड सेल्स का या जो ब्लड का उत्पत्ति नहीं हो पाती है. और इसका नतीजा भी दिए हैं, जो नतीजा यह होता है कि रक्त कण नहीं बन पाते, यानी प्रोटीन, आयरन और विटामिन के भरे जो आहार पदार्थों को हम सेवन नहीं करते हैं तो हमारे शरीर के अंदर रक्त का उत्पत्ति नहीं होती है. हमारे शरीर के अंदर रक्त उत्पत्ति नहीं होती है और ब्लड कम हो जाती है. इसी का जो नतीजा क्या हो जाती है, इसी को जो रक्त में इनकी कमी हो जाती है, जो लाल रक्त कणों की इसी कमी को एनीमिया कहते हैं. देखिए जो हमारे शरीर के अंदर रक्त कम होती जाती है तो जो ब्लड सेल्स के इसी जो कमी को, लाल रक्त कण की इसी कमी से हमें कैसी बीमारी आती है, जो एनीमिया बीमारी आती है. इस पाठ में जो दिव्या को आई है, समझ में आई ना, ಈ ಪಾಠದಲ್ಲಿ ದಿವ್ಯಾಂಗ ಏನು ಬಂದಿರೋದು, ಎನಿಮಿಯಾ. ಎನಿಮಿಯಾ ಏನಕ್ಕೆ ಬರುತ್ತೆ, जो हमारे बॉडी को हम जो पौष्टिकांश आहार को नहीं देते तो, हम सेवन नहीं करते हैं तो, ಯಾವ ರೀತಿ ಆಹಾರಗಳನ್ನು, ಪೌಷ್ಟಿಕಾಂಶ ಹೊಂದಿರುವಂತಹ ಆಹಾರ ಪದಾರ್ಥಗಳನ್ನು ತಿನ್ನೋದಿಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳಿದರೆ ನಮ್ಮ ಬಾಡಿ ಒಳಗೆ ಯಾವತ್ತೂ ಸಹಿತ ರಕ್ತ ಉತ್ಪತ್ತಿಯಾಗೋದಿಲ್ಲ. ಹಾಗೆ ಬಿಳಿ ಈ ರೆಡ್ ಬ್ಲಡ್ ಸೆಲ್ಸ್ ಏನಿದೆ, ಕೆಂಪು ರಕ್ತ ಕಣಗಳು ಕಡಿಮೆ ಆಗುತ್ತೆ. ಆವಾಗ ನಮಗೇನು ಬರುತ್ತೆ, ಅನಿಮಿಯಾ ಬರುತ್ತೆ ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. इसलिए हमें क्या करना चाहिए, पौष्टिकांश आहार को सेवन करना चाहिए. आप छोटे छोटे बच्चे हैं, आप भी तो अब आपके जो आयु में बहुत ही सेवन करना चाहिए. समझ में आई ना. ऐसे जो दिए हैं ना, दूध तो आप पी सकते हैं और फ्रूट्स खा सकते हैं, आप फल को, अंडा खा सकते हैं, है ना, सभी को यहाँ. और सब्जी से बच्चों को तो जो मन ही नहीं करती है खाने के लिए, इच्छा ही नहीं होती है मन को खाने के लिए, है ना. ತರಕಾರಿಗಳೆಲ್ಲ ಊಟ ಮಾಡಬೇಕಾದ್ರೆ ಏನು ಮಾಡ್ತೀರಾ, ಎಲ್ಲ ಸೈಡಿಗೆ ತೆಗೆದು ಇಟ್ಬಿಡ್ತೀರ, ಬರೀ ತಿಳಿ ಸಾರು ಅನ್ನ ಊಟ ಮಾಡ್ತೀರ. ಬೇಳೆಲಿರುತ್ತೆ, ಸೀರಿಯಲ್ಸಲ್ಲಿ ಇರುತ್ತೆ, ಹೌದಾ, ಗ್ರೀನ್ ಪೀಸಸಲ್ಲಿ ಇರುತ್ತೆ, ಇದರಲ್ಲೆಲ್ಲದರಲ್ಲಿ ಏನಿರುತ್ತೆ, ಐರನ್ನು, ವಿಟಮಿನ್ನು ಮತ್ತು ಪ್ರೋಟೀನ್ ಇರುತ್ತೆ. ಎಲ್ಲ ಏನು ಮಾಡ್ತೀರ, ಅದನ್ನೆಲ್ಲ ಏನೇನು ಬೇಕೋ ಪ್ರೋಟೀನ್, ವಿಟಮಿನ್, ಐರನ್ ಎಲ್ಲ ಸೈಡಿಗೆ ತೆಗೆದಿಟ್ಟು ಏನು ಬೇಡವೋ ಅದನ್ನು ಚೆನ್ನಾಗಿ ತಿಂದು ಕೂತ್ಕೊಂಡ್ಬಿಡ್ತೀರ, ಹೌದಲ್ವಾ. नहीं, अब से आप ऐसा नहीं करना चाहिए. आपको सभी को जो सब्ज़ी, जो सांबार में बनाते हैं, ऐसे जो सब्ज़ी में बनाते हैं, इसका मतलब क्या है, पल्यदರಲ್ಲಿ ಮಾಡ್ತಾರೆ, है ना, ऐसे आपको खाना चाहिए. जो टिफ़न में भी जो ऐड करके बनाते हैं, है ना, आपको खाना चाहिए. फिर तो क्या संतुलित आहार लेने मात्र से हम एनीमिया से बचे रह सकते हैं, अनिल ने सवाल किया. तो क्या संतुलित आहार लेने मात्र में का मतलब क्या है, जो पौष्टिकांश भरित आहार पदार्थों को हम हमारे बॉडी के अंदर लेने से हम
जो बहुत ही हेल्दी रहते हैं क्या? ऐसा यहाँ अनिल पूछता है। देखिए कैसे कैसे प्रश्नों को यहाँ पूछ रहा है। इसका मतलब यहाँ अनिल भी नहीं खाता है। ಬರೀ ಪೌಷ್ಟಿಕಾಂಶ ಹೊಂದಿರುವಂಥ ಆಹಾರ ಪದಾರ್ಥಗಳನ್ನು ತಿಂದುಬಿಟ್ರೆ ನಾವು ಆರೋಗ್ಯವಾಗಿದ್ಬಿಡ್ತೀವಾ? ಮತ್ತೇನು ಮಾಡೋದು ಬೇಡವಾ ನಾವು ಅನ್ನೋ ಅರ್ಥದಲ್ಲಿ ಅನಿಲ್ ಕೇಳ್ತಾ ಇದ್ದಾನೆ. ಹೌದಾ? ನೀವು ಇದೇ ಥರ ಹೇಳ್ತೀರಲ್ಲ, ಏ ಬಿಡಮ್ಮ ಅದನ್ನು ತಿಂದ್ರೇ ಬರೋದಿಲ್ಲ ಆರೋಗ್ಯ, ಬಿಡಪ್ಪಜಿ ಅದನ್ನು ತಿಂದ್ರೇ ಬರೋದಿಲ್ಲ ಆರೋಗ್ಯ ಅಂತ ನಿಮ್ಮ ಮನೇಲಿ ಹೇಳೇ ಇರ್ತೀರ ಎಲ್ರೂ, ಹೌದು ತಾನೇ? ऐसे ही यहाँ अनिल पूछ रहा है. जो दीदी बोली, हाँ यह कहना काफ़ी हद तक सही होगा. इसका मतलब क्या है? हद तक सही होना है. इसका मतलब क्या है? एक लेवल तक ये तो सही है. एक लेवल तक का मतलब क्या है? जो अनीमिया ना आने के लिए हमें जो सुस्त महसूस होना, टायर्ड फील होना और जो सिर का चक्कर आना, ये सभी के कारण ये हो सकती है. लेकिन इससे आगे भी जो और कुछ विषय है उनसे भी हम बीमारी पड़ सकते हैं. ಅಂದರೆ ಒಂದು ಲೆವೆಲ್ ತನಕ ಇದು ಸರಿನೇ. ಪೌಷ್ಟಿಕಾಂಶ ಹೊಂದಿರೋ ಆಹಾರಗಳನ್ನು ನಾವು ತಿಂತಾ ಹೋದರೆ ನಾವು ಆರೋಗ್ಯವಾಗಿರ್ತೀವಿ. ನಮ್ಮ ದೇಹದಲ್ಲಿ ಸೆಲ್ಸ್, ಬ್ಲಡ್ ಸೆಲ್ಸ್ ಉತ್ಪತ್ತಿ ಆಗುತ್ತೆ, ಪ್ರೊಡ್ಯೂಸ್ ಆಗುತ್ತೆ, ನಾವು ಚೆನ್ನಾಗಿರ್ತೀವಿ ಆರೋಗ್ಯವಾಗಿ. ಆದರೆ ಇದಕ್ಕೂ ಮೀರಿ ಕೆಲವೊಂದು ವಿಷಯಗಳಿದೆ. ಆ ವಿಷಯಗಳಿಂದ ನಾವೇನಾಗ್ತೀವಿ, ಆ ವಿಷಯಗಳನ್ನು ಪಾಲನೆ ಮಾಡೋದ್ರಿಂದನೂ ಸಹಿತ ನಾವು ಆರೋಗ್ಯವಾಗಿರ್ಬೋದು. ಅಥವಾ ಅದನ್ನು ನೆಗ್ಲೆಕ್ಟ್, ಕೆಲವೊಂದು ವಿಷಯಗಳಿದೆ ಅದನ್ನು ನೆಗ್ಲೆಕ್ಟ್ ಮಾಡೋದ್ರಿಂದನೂ ನಮ್ಮ ಆರೋಗ್ಯ ಕೆಡಬಹುದು ಅನ್ನೋ ಅರ್ಥದಲ್ಲಿ ಹೇಳ್ತಿದ್ದಾರೆ. जो कौन सी बात है? देखिए, ये तो एनीमिया बहुत से कारणों से हो सकता है, किंतु हमारे देश में इसका सबसे बड़ा कारण पौष्टिक आहार की कमी है. देखिए, एनीमिया बहुत ही जो हमारे कारणों से हो सकता है. या इसका मतलब क्या है? जो एनीमिया है ये सिर्फ जो पौष्टिक आहार की जो कमी होने से, हमारे जो अंदर के जो ब्लड सेल्स कमी होने के कारण ही एनीमिया नहीं हो सकती है. इस एनीमिया होने के लिए और भी बहुत कारण है. जो हमारे देश में जो पौष्टिक आहार को जो लेने का यहाँ जो संख्या कम है. इसका मतलब क्या है? बहुत सारे जो लोग पौष्टिक युक्त आहार को नहीं ले रहे हैं. इसके लिए हमारे देश में एनीमिया ज़्यादातर होती है. ಅಂದರೆ ಇಲ್ಲಿ ಒಂದು ಲೆವೆಲಲ್ಲಿ ನಾವು ನೋಡಿದರೆ ಪೌಷ್ಟಿಕ ಆಹಾರವನ್ನು ತಗೊಳ್ಳೋದ್ರಿಂದ ಅನಿಮಿಯಾ ಆಗೋದಿಲ್ಲ. ಆದರೆ ನಮ್ಮ ದೇಶದಲ್ಲಿ ಮಾತ್ರ ಪೌಷ್ಟಿಕ ಆಹಾರಗಳನ್ನು ತಗೊಳ್ತಾ ಇರೋರು ಕಡಿಮೆ ಆಗಿದ್ದಾರೆ. ಹಾಗಾಗಿಬಿಟ್ಟು ಏನಾಗ್ತಾ ಇದೆ, ಎನಿಮಿಯಾ ಬರ್ತಾ ಇದೆ ಅಂತ ಹೇಳ್ತಿದ್ದಾರೆ ಅಲ್ಲವಾ. इसका सबसे बड़ा कारण पौष्टिक आहार की कमी है. जो हमारे देश में, जो भारत की बोल रहे हैं, यहाँ भारत में पौष्टिक आहार को लेने वाले जो व्यक्तियाँ कम हो रहे हैं, इसलिए हमारे देश में इस एनीमिया ज़्यादातर होती है, ज़्यादा प्रमाण में है. इसके अलावा इस रोग का एक और बड़ा कारण है पेट में कीड़ों का हो जाना. देखिए, इसके अलावा यहाँ पौष्टिक आहार को लेना एक कारण है, लेकिन इस कारण को छोड़कर अन्य कारण भी है. उससे भी यहाँ हमारे शरीर में जो एनीमिया हो सकती है. जो कौन सा कारण है कि जो पीठ में कीड़ों का हो जाना. कीड़ों का हो जाना ಅಂದರೆ ಹೊಟ್ಟೆಯಲ್ಲಿ ಹುಳ ಆಗೋದು ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. जो कौन से कीड़ा हैं? अतः इनसे बचने के लिए जो ये कीड़े प्रायशः दूषित जल और खाद्य पदार्थों द्वारा हमारे शरीर में प्रवेश करते हैं. देखिए, ये जो कीड़े हैं प्रायः जो दूषित जल का मतलब क्या है? पोल्यूटेड वाटर. समझ में आए ना? जो पोल्यूटेड वाटर से हमें हमारे अंदर ये जो कीड़ा है वो जा सकती है. इसका मतलब यहाँ बोल रहे हैं कि जो पोल्यूटेड वाटर या खाद्य पदार्थों के द्वारा, खाद्य पदार्थ का मतलब क्या है यहाँ? स्नैक्स हम बोलते हैं ना, इनके द्वारा ही हमारे अंदर जा सकते हैं. इनके द्वारा भी हमारे अंदर जा सकते हैं. नहीं जो पोल्यूटेड वाटर, ನೀಟಾಗಿಲ್ಲದೆ ಇರೋ ನೀರು ಮತ್ತು ಆಹಾರ, ಕೆಲವೊಂದು ಸ್ನ್ಯಾಕ್ಸ್ ಐಟಮ್ಗಳು ಅಂತ ನಾವೇನು ಹೇಳ್ತೀವಲ್ಲ, ಆ ಐಟಮ್ಗಳಿಂದನೂ ಸಹಿತ ನಮ್ಮ ದೇಹದಲ್ಲಿ ಈ ಹುಳಗಳು ಸೇರ್ಕೋಬಹುದು. ಹೇಗೆ ಸೇರಿಕೊಳ್ಳುತ್ತೆ ನೋಡಿರಿ.
अतः इनसे बचने के लिए यह आवश्यक है कि हम पूरी सफाई से बनाए गए खाद्य पदार्थ ही ग्रहण करें। देखिए, अतः इनसे बचने के लिए यह आवश्यक है कि हम पूरी सफाई से बनाए गए, इसका मतलब क्या है, इन कीड़ों से बचने के लिए, ऐसे जो कीड़े हमारे शरीर के अंदर जाने को रोकने के लिए हमें क्या करना चाहिए, पूरी सफाई की हुई जो आहार पदार्थों को खाना चाहिए। याद ये है, जो खाद्य को सफाई से बनाए हुए, सफाई से बनाए हैं, आपके घर में आप देखे होंगे जो फल दिए तो आपके जो पेरेंट्स क्या करते हैं, इसे ठीक तरह से जो धो के, यानी जो वॉश करके पानी से धो के आपको देते हैं खाने के लिए, है ना, ये भी एक ठीक तरीका है। और जो सब्जियों को और जो हरे पत्ते हम बोलते हैं या जो ग्रीन ಲೀವ್ಸ್ ಸೊಪ್ಪುಗಳು, ಹಸಿರು ಸೊಪ್ಪುಗಳು, ತರಕಾರಿಗಳು ಇವನ್ನೆಲ್ಲ ಏನು ಮಾಡಬೇಕು, ತೊಳೆದು ತಿನ್ನಬೇಕು नीटाಗಿ, है ना। और हम देख सकते हैं कि चावल भी हम धो के खाते हैं, है ना, ये भी एक गुड हैबिट है। ये सभी को हम क्या करना चाहिए, और वो भी सफाई से, सिर्फ इनको धोने से नहीं, हमारे घर को भी सफाई से रखना चाहिए। इससे भी हम यहाँ ऐसे जो कीड़ों से बच सकते हैं, एनीमिया से बच सकते हैं, हमारे जो स्वास्थ्य को आराम से रख सकते हैं। समझ में आए ना। और भोजन करने से पूर्व अच्छी तरह से हाथ धो ले और साफ पानी ही पिए। और हाँ, अनिल एक किस्म के कीड़े भी हैं जिनके अंडे ज़मीन की ऊपरी सतह में पाए जाते हैं। देखिए, यहाँ क्या बोल रहे हैं, जो भोजन करने के पूर्व, इसका मतलब क्या है, बिफोर ईटिंग फूड और बिफोर हैविंग लंच, बिफोर हैविंग टिफ़न, बिफोर हैविंग लंच वी हैव टू वॉश अवर हैंड्स। वो भी ठीक तरह से हमें क्या करना चाहिए, धोना चाहिए, हमारे हाथ को साफ सफाई करना चाहिए, है ना। अब सभी को साफ सफाई के बारे में, हाथ धोने के बारे में एक तो झलक तो आके गई है ना। ಒಂದು ನೋಟ ಎಲ್ಲರೂ ನೋಡಿ ಹೋಗಿದೆ ಅವಾಗಲೇ, ಕೈ ಹೇಗೆ ವಾಶ್ ಮಾಡ್ಕೋಬೇಕು ಅನ್ನೋದು, ಹೌದಲ್ವಾ। इसी के बारे में यहाँ बोल रहे हैं, ठीक तरह से हाथ को धोना चाहिए। और हमारे पुराने समय में भी जो हमारे बड़े लोग जो थे वो भी क्या करते थे, जो अगर बाहर कहीं जाके आए तो अपने हाथ पैर को धोकर आते थे। ಹಳೆ ಕಾಲದಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಹಿರಿಯರು ಅಂತ ನಾವೇನು ಹೇಳ್ತೀವಿ, ಹೊರಗಡೆ ಎಲ್ಲಾದರೂ ಅಡ್ಡಾಡಿ ಬಂದರು ಅಂದರೆ ಮನೆ ಹೊರಗಡೆಗೆ ಒಂದು ಬಕೆಟಲ್ಲಿ ನೀರಿಡ್ತಾ ಇದ್ರು ಅವರು, ಅಲ್ಲೇ ಕೈ ಕಾಲು ಮುಖ ಎಲ್ಲ ತೊಳ್ಕೊಂಡು ಒಳಗಡೆ ಬರಬೇಕು ಅವರು, ಗೊತ್ತಾಯ್ತಾ। ಬಟ್ ಇವಾಗ ಏನಾಗಿದೆ, ಅದೆಲ್ಲ ಹೋಗೇ ಬಿಟ್ಟಿದೆ। ಆದರೆ ಮತ್ತೊಂದು ಸಲ ಏನಾಯ್ತು, ಇವಾಗ ಎಲ್ಲರೂ ಹ್ಯಾಂಡ್ ವಾಶ್ ಮಾಡ್ಕೊಳ್ಳೇಬೇಕು, ಹೌದಾ। 10 ನಿಮಿಷಕ್ಕೆ 5 ನಿಮಿಷಕ್ಕೆ ಹ್ಯಾಂಡ್ ವಾಶ್ ಮಾಡ್ಕೊಳ್ಳೇಬೇಕು ಅನ್ನೋ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಮತ್ತೊಂದು ಸಲ ಬಂತು, ಹೌದಾ। ಇವಾಗ ಎಲ್ಲರೂ ಹ್ಯಾಂಡ್ ವಾಶ್ ಮಾಡ್ಕೊಳ್ತೀರ ಗೊತ್ತಿದೆ ನನಗೆ। जो प्रवेश और इसके अलावा और भी यह साफ़ पानी ही पीना चाहिए। इसका मतलब क्या है, साफ़ पानी ಅಂದರೆ ಶುದ್ಧವಾಗಿರೋ ನೀರನ್ನು, ಪ್ಯೂರ್ ವಾಟರನ್ನು ಕುಡಿಬೇಕು, ಮನೆಯಲ್ಲಿ ಶೋಧಿಸಿ ಕುಡಿಬೇಕು, ಫಿಲ್ಟ್ರ್ ಮಾಡ್ಕೊಂಡು ಕುಡಿಬೇಕು ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ। और हाँ, अनिल एक किस्म के कीड़े भी हैं जिसके अंडे ज़मीन के ऊपर सतह में पाए जाते हैं। ठीक है, किस्म के, इसका मतलब क्या है, एक जाति के जो कीड़े हैं, ಅಂದರೆ ಒಂದು ಜಾತಿಯ ಒಂದು ಹುಳ ಇದೆ, ಅದು ಯಾವ ಥರ ಅಂತ ಹೇಳಿದರೆ, ಓ ಜೋ ಜಿನ್ಕೆ ಅಂಡೆ ऊपरी सतह, ಭೂಮಿ ಕೆ ऊपरी सतह ಅಂದರೆ ನಮ್ಮ ಭೂಮಿಯ ಮೇಲ್ಗಡೆ ನಾವು ಕಾಣಬಹುದು ಅಂಡೆ, ಅಂದರೆ ಅದರ ಮೊಟ್ಟೆಗಳು, ಆ ಹುಳ ಏನಿದೆ, ಇನ್ಸೆಕ್ಟ್ ಏನಿದೆ, ಅದರದ್ದು ಮೊಟ್ಟೆಗಳನ್ನು ನಾವು ಭೂಮಿಯ ಮೇಲ್ಪದರದಲ್ಲಿ ಕಾಣ್ತೀವಿ। ಅವರು इन अंडों से उत्पन्न हुए लार्वे त्वचा के रास्ते शरीर में प्रवेश कर आंतों में अपना घर बना लेते हैं। देखिए, जो इन ऐसे जो अंडे हैं, इन अंडों के जो ऊपरी सतह क्या दिए हैं, लार्वे, उत्पन्न हुए लार्वे, अंडों से उत्पन्न हुए लार्वे का मतलब क्या है, इन अंडों में बसे हुए जो लार्वे, इसका मतलब क्या है, जो कीड़े होने के पहले की स्थिति को लार्वे हम कहते हैं।
ಅಂದರೆ ಅದು ಮರಿ ಆಗೋಕ್ಕಿಂತ ಮುಂಚೆನೇ ಇರುವಂತಹ ಹುಳ ಆಗೋದಕ್ಕಿಂತ ಮುಂಚೆ ಮೊಟ್ಟೆ ಒಳಗೆ ಏನಿರುತ್ತಲ್ಲ ಲಾರ್ವಾ ಅಂತ ನೀವು ನೋಡಿದ್ದೀರಾ, ಅದು ಏನಾಗುತ್ತೆ ನಮ್ಮ ತ್ವಚೆಯ ಮೂಲಕ, ನಮ್ಮ ಸ್ಕಿನ್ನಿನ ಮೂಲಕ ನಮ್ಮ ದೇಹದೊಳಗೆ ಸೇರಿಕೊಂಡು ಅಲ್ಲೇ ಕೂತ್ಕೊಂಡಿರುತ್ತಂತೆ. और जाते हैं इन अंडों से उत्पन्न हुए लार्वे शरीर के प्रवेश आंतों में अपना घर बना लेते हैं. ಅಂದರೆ ನಮ್ಮ ಬಾಡಿ ಒಳಗೇ ಹೋಗಿ ಸೇರ್ಕೊಂಡ್ಬಿಟ್ಟು ತ್ವಚೆಯ ಮೂಲಕ ಏನಾಗುತ್ತೆ, ಇಲ್ಲಿ ಸ್ಕಿನ್ ಮೂಲಕ ಹೋಗಿ ಸೇರಿಕೊಂಡು ಅಲ್ಲೇ ಮನೆ ಮಾಡ್ಕೊಂಡಿರುತ್ತಂತೆ ನೋಡ್ರಿ. इनसे बचने का घर बना लेते हैं. इनसे बचने का सहज उपाय है कि शौच के लिए हम शौचालय का ही प्रयोग करें और इधर उधर नंगे पैर ना घूमें. इससे बचने के लिए इसका मतलब क्या है, ऐसे जो किस्म के कीड़े हैं ये हमारे शरीर के अंदर जाकर वही जो अपने घर बना लेते हैं. इसका मतलब क्या है, वही हो रहना शुरू कर देते हैं, वही जो बड़े कीड़े बन जाते हैं. ನಮ್ಮ ತ್ವಚೆ ಒಳಗಿಂದ ನಮ್ಮ ಬಾಡಿ ಒಳಗೆ ಸೇರಿಕೊಂಡು ಅಲ್ಲೇ ಇದ್ದು ಏನು ಮಾಡೋದಕ್ಕೆ ಶುರು ಮಾಡುತ್ತೆ, ತನ್ನ ಮನೆಯನ್ನು ಮಾಡ್ಕೊಳ್ಳುತ್ತೆ, ಅಲ್ಲೇ ಬೆಳೆಯೋದಕ್ಕೆ ಶುರುವಾಗುತ್ತೆ. इससे ऐसे जो कीड़े, इस खास किस्म की जो कीड़े हैं हमारे शरीर के अंदर जाने से हम कैसे बच सकते हैं कि हम सभी को यहाँ शौचालयों के इस्तेमाल करना चाहिए, यानी वाशरूमಗಳನ್ನು ಯೂಸ್ ಮಾಡಬೇಕು. ಅರ್ಥ ಆಯ್ತಾ? और नंगे पैर का मतलब क्या है, जो ಖಾಲಿ ಪಾವ್ से ಅಂದರೆ ಬರೀ ಕಾಲಲ್ಲಿ ನಾವೆಲ್ಲೂ ತಿರುಗಾಡಬಾರ್ದು. ವಿ ಹ್ಯಾವ್ ಟು ವೇರ್ स्लीपर्स, है ना. हमें हमारे जो स्लीपर्स को वेयर करके कहीं भी घूमना चाहिए, नंगे पैर नहीं घूमना चाहिए, क्योंकि इस किस्म के जो कीड़े हैं वो उनके जो लार्वे यहाँ हमारे स्किन से ही हमारे बॉडी के अंदर जाते हैं. ಹೌದಲ್ವಾ? ನಮ್ಮ ಬಾಡಿ ಒಳಗೆ ಹೇಗೆ ಸೇರಿಕೊಳ್ಳುತ್ತೆ, ಸ್ಕಿನ್ಗಳ ಮೂಲಕನೇ ಸೇರಿಕೊಳ್ಳುತ್ತಲ್ವ. ಅದಕ್ಕೆ ನಾವೇನು ಮಾಡಬೇಕು, ಸ್ಲಿಪ್ಪರ್ ಹಾಕ್ಕೊಂಡು ಹೋಗಬೇಕು ಮತ್ತು ವಾಶ್ರೂಮ್ಗಳನ್ನು ಯೂಸ್ ಮಾಡಬೇಕು. ಎಲ್ಲೂ ಹೊರಗಡೆ ಬಯಲು ಶೌಚ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ, ಹೊರಗಡೆಗೆ ಹೋಗಿ ವಾಶ್ರೂಮ್ಗೆ ಹೊರಗಡೆ ಹೋಗಬಾರ್ದು, ವಾಶ್ರೂಮ್ಗಳನ್ನೇ ಯೂಸ್ ಮಾಡಬೇಕು ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. दीदी यह तो बहुत ही महत्वपूर्ण बात बताई आपने. अनिल बोला वहाँ पर सोच में डूबा रह गया. देखिए अनिल क्या बोलता है, आप तो बहुत ही जो महत्वपूर्ण इम्पोर्टेंट्स जो आज हमें बातों को बताए, लेकिन फिर भी यहाँ अनिल को कुछ डाउट्स है, फिर भी वो चिंता में डूब जाता है. ಮತ್ತು ಅವನಿಗೆ ಚಿಂತೆ, ಮತ್ತೇನು ಕ್ವಶನ್ಸ್ ಕೇಳಬೇಕು, ಏನೋ ಮೈಂಡಲ್ಲಿ ಏನೋ ಥಿಂಕ್ ಮಾಡ್ತಾ ಇರ್ತಾನೆ ಅವನು ಅನಿಲ್. ಮತ್ತೇನು ಕೇಳ್ತಾನೆ ನೋಡ್ರಿ. जो फिर बोला आपने बताया था कि रक्त में सफ़ेद कण और बिंबाणु प्लेटलेट कण भी होते हैं, शरीर में उनका क्या काम है. देखिए यहाँ क्या बोलता है, हमारे शरीर में यह सिर्फ रेड ब्लड सेल्स यानी लाल रक्त कण ही नहीं है. फिर जो पार्ट के पहले भाग में ही मैं बोल चुकी थी, इसमें बोले हैं कि जो यहाँ सफ़ेद रक्त कण और बिंबाणु यानी प्लेटलेट्स भी रहते हैं, उनका जो काम है क्या है. ಹೌದಲ್ವಾ? ಇಲ್ಲಿ ರೆಡ್ ಬ್ಲಡ್ ಸೆಲ್ಸ್ ಅಷ್ಟೇ ಇರೋದಿಲ್ಲ ನಮ್ಮ ಬ್ಲಡ್ಡಲ್ಲಿ. ವೈಟ್ ಬ್ಲಡ್ ಸೆಲ್ಸ್ ಇರುತ್ತೆ, ಪ್ಲೇಟ್ಲೆಟ್ಸ್ ಇರುತ್ತೆ. ಅದ್ರ ಕೆಲಸ ಏನು ಅಂತಲೇ ಹೇಳಿಲ್ವಲ್ಲ, ಬರೀ ರೆಡ್ ಬ್ಲಡ್ ಸೆಲ್ಸಿಂದ ಹೇಳಿದ್ರಲ್ಲ ನೀವು ಅಂತ ಹೇಳಿ ಕೇಳ್ತಾ ಇದ್ದಾನೆ. यहाँ उनके जो काम के बारे में बताते हैं कि दीदी बोली सफ़ेद कण वास्तव में हमारे शरीर के वीर सिपाही हैं. दीदी बोली सफ़ेद जो कण है, ब्लड सेल्स है, वो वास्तव में यहाँ हमारे वीर सिपाही शरीर के, यानी वाइट ब्लड सेल्स जो हैं हमारे शरीर के वीर सिपाही. इसका मतलब क्या है, सोल्जर्स के तरह हमारे बॉडी के अंदर काम करते हैं. कौन से जो ब्लड सेल्स, यहाँ रक्त कण, जो वाइट ब्लड सेल्स, सफ़ेद रक्त कण. और जब रोगाणु शरीर पर धावा बोलने की कोशिश करते हैं तो सफ़ेद कण उनसे जो ढटकर मुकाबला करते हैं और जहाँ तक संभव हो पाता है रोगाणुओं को भीतर घर करने के लिए नहीं देते हैं. इसका मतलब क्या है, जो सफ़ेद रक्त कण है वो हमारे बॉडी के अंदर जो कीटाणुओं को प्रवेश करने के लिए नहीं देते हैं. और यहाँ जो रोगाणुओं को शरीर के अंदर अगर प्रवेश किए तो भी
यहाँ वीर सिपाही की तरह लड़कर, एक सोल्जर्स की तरह लड़कर सफ़ेद रक्त कण क्या करते हैं, उन्हें हमारे शरीर से बाहर भगाते हैं और हमारे घर में, हमारे जो शरीर में घर बनाने के लिए नहीं देते हैं. ಅಂದರೆ ಏನೇ ಒಂದು ರೋಗಾಣುಗಳಿರ್ಬೋದು ನಮ್ಮ ದೇಹದೊಳಗೆ ಸೇರ್ಕೊಳ್ಳೋದನ್ನು ತಡೆಯುತ್ತೆ ವೈಟ್ ಬ್ಲಡ್ ಸೆಲ್ಸ್, ಸಫೇದ್ ರಕ್ತ ಕಣ. ಅಲ್ಲಿಗೂ ಒಳಗಡೆ ಬಂತಪ್ಪ ನಮ್ಮ ಬಾಡಿ ಒಳಗಡೆ ಅಂದರೆ ಅಲ್ಲಿ ಮನೆ ಮಾಡೋದಕ್ಕೆ ಬಿಡೋದಿಲ್ಲ. ಅಂದರೆ ಅಲ್ಲೇ ಆ ರೋಗಾಣು ಏನಿದೆ ಅಲ್ಲೇ ಠಿಕಾಣಿ ಹುಡ್ಕೊಂಡು ಇರೋದಕ್ಕೆ ಬಿಡೋದಿಲ್ಲ. ಕೊನೆಗೂ ಅದನ್ನು ಹೋರಾಡಿ ಹೇಗಾದರೂ ಮಾಡಿ ಹೊರಗಡೆ ಕಳಿಸ್ಬಿಡುತ್ತೆ. ಅರ್ಥ ಆಯ್ತಾ? ಇಸ್ಕಾ ಮತ್ಲಬ್ ಕ್ಯಾ ಹೇ, ವೈಟ್ ಬ್ಲಡ್ ಸೆಲ್ಸು ನಮ್ಮೆಲ್ಲರ ಬಾಡೀಲಿ ಇರಬೇಕು. ನಮಗೆ ಕಾಮನ್ನಾಗಿ ಫೀವರ್ ಬರುತ್ತಲ್ವ, ಆ ಫೀವರ್ ಬಂದಾಗ ನಮಗೆ 3-4 ದಿವಸದಲ್ಲಿ, 5 ದಿವಸದಲ್ಲಿ ಅಥವಾ ಕೆಲವೊಬ್ಬರಿಗೆ 1 ದಿವಸದಲ್ಲೇ ಕ್ಯೂರ್ ಆಗಿದ್ದಾರೆ ಅಂತ ಹೇಳಿದರೆ ಅಲ್ಲಿ ಏನು ವರ್ಕ್ ಮಾಡ್ತಾ ಇದೆ ಅಂತ ಅರ್ಥ, ಅಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಬಾಡಿ ಒಳಗೆ ವೈಟ್ ಬ್ಲಡ್ ಸೆಲ್ಸು ಚೆನ್ನಾಗಿದೆ, ಚೆನ್ನಾಗಿ ವರ್ಕ್ ಮಾಡ್ತಾ ಇದೆ ಅಂತ ಅರ್ಥ. अर्थ आयता? जिनके बॉडी के अंदर वाइट ब्लड सेल्स कमी प्रमाण में होते हैं वो ऐसे जो लोग आराम से नहीं रह सकते हैं, क्योंकि उनको जो बीमारी के ऊपर आते ही जाते हैं. समझ में आया ना? ಯಾರ ಮೈಯಲ್ಲಿ ಬಿಳಿ ರಕ್ತ ಕಣಗಳು ಕಡಿಮೆ ಇರುತ್ತೋ ಅವರಿಗೆ ಬೇಗ ಕ್ಯೂರ್ ಆಗೋದಿಲ್ಲ. ಅರ್ಥ ಆಯ್ತಾ? ಅಂಥವ್ರಿಗೆ ತೊಂದರೆ ಆಗುತ್ತೆ. ಯಾಕಂದರೆ ರೋಗ ಬಂದರೆ ಇಲ್ಲಿ ಫೈಟ್ ಮಾಡೋದಕ್ಕೆ ನಮಗೇನಿರಬೇಕು, ವೈಟ್ ಬ್ಲಡ್ सेल्स ಇರಬೇಕು. और बस संक्षेप में यो मान लो कि वे बहुत से रोगों को रोगों से हमारी रक्षा करते हैं, ऐसे मान लो. इसका मतलब क्या है? ठीक तरह से मैं अभी बोले ना आपको, ऐसे मानना चाहिए कि जो हमारे शरीर को जो किसी भी तरह के जो बीमारी आए तो जो सफ़ेद रक्त कण ही, वाइट ब्लड सेल्स ही इनके सामने खड़े होकर लड़कर हमें बीमारी से बचाती है. एक सोल्जर्स की तरह, जैसे जो कैसे हमारे जो सोल्जर्स बॉर्डर में शत्रुओं को हमारे देश के अंदर आने के लिए नहीं देते हैं, वही जो लड़के वहीं से उनको भगा देते हैं, वही उनको ख़त्म करते हैं, है ना, मारते हैं. उसी तरह यहाँ जो वाइट ब्लड सेल्स भी हमारे शरीर को एक सोल्जर्स की तरह काम करते हैं शरीर में, और रोगाणुओं को नहीं आने देते हैं. ಹೌದಾ? ಯಾವ ರೀತಿ ಸಿಪಾಯಿಗಳು, ಸೋಲ್ಜರ್ಸು ಅಲ್ಲಿ ಬಾರ್ಡರಲ್ಲಿ ನಿಂತ್ಕೊಂಡು ಶತ್ರುಗಳನ್ನು ಹೊಡೆದಾಕ್ತಾರೋ ಅದೇ ಥರ ವೈಟ್ ಬ್ಲಡ್ ಸೆಲ್ಸು ನಮ್ಮ ಬಾಡಿಗೆ ಸೋಲ್ಜರ್ ಇದ್ದಾಗೆ. ಗೊತ್ತಾಯ್ತಾ? ನಮ್ಮ ಬಾಡಿ ಒಳಗಡೆಗೆ ಯಾವುದೇ ರೀತಿ ರೋಗಾಣುಗಳು ಹೋಗೋದಕ್ಕೂ ಕೊಡೋದಿಲ್ಲ. ನಮಗೇನಾದರೂ ಕಾಯಿಲೆ ಬಂತು ಅಂದ್ರೂ ನಮ್ಮನ್ನು ಬೇಗ ಕ್ಯೂರ್ ಮಾಡೋದು ಯಾವುದು? ವೈಟ್ ಬ್ಲಡ್ ಸೆಲ್ಸು. ಅರ್ಥ ಆಯ್ತಾ? और बिंबाणुओं का काम है चोट लगने पर रक्त जमाव क्रिया में मदद करना. रक्त के तरल भाग प्लाज्मा में एक विशेष किस्म की प्रोटीन होती है और बिंबाणुओं का काम है चोट लगने पर रक्त जमाना. बिंबाणु का मतलब क्या है यहाँ? प्लेटलेट्स. जो प्लेटलेट्स का काम क्या है यहाँ? जो चोट लगने पर हमको यहाँ हमारे शरीर को जो कुछ भी चोट लगा तो यहाँ कुछ ग्लास पीस हमारे शरीर को जो कुछ ಚೋಟ್ ಪೋಂಚಾತು, ऐसे ಏನಾದರೂ ಸ್ವಲ್ಪ ತೆರ್ಚ್ಕೊಂಡ್ರೆ, ಗ್ಲಾಸ್ ಪೀಸ್ ಏನಾದರೂ ಇದು ಆದರೆ ಅಥವಾ ಒಂದು ಮುಳ್ಳು ಚುಚ್ಚಿದ್ರೆ ಏನೋ ಒಂದು ಡ್ಯಾಮೇಜ್ ಆಗಿರುತ್ತೆ, ಸ್ವಲ್ಪ ಚರ್ಮ ಹೀಗೆ ಕಿತ್ತಿದಾಗಾಗಿ ಬ್ಲಡ್ ಬರುತ್ತೆ ಅಂತ ಅಂದ್ಕೊಳ್ರಿ. ऐसे जो लगने पर रक्त जमाव का मदद करता है. जो प्लेटलेट्स क्या करते हैं यहाँ, हमारे शरीर को कुछ चोट पहुँचा तो पहले जो क्या आती है हमारे शरीर से रक्त निकल आती है, ब्लड निकल आती है ना, ब्लीडिंग होना शुरू होती है. इसी को यहाँ जो ब्लीडिंग होके जो लॉस हुए जो रक्त कण को यहाँ फिर से जमाने का काम यहाँ क्या करती हैं? प्लेटलेट्स करते हैं, बिंबाणु करते हैं. रक्त के तरल भाग प्लाज्मा में एक विशेष किस्म की प्रोटीन होती है जो रक्त वाहिका की कटी फटी दीवार में मकड़ी के जाले के समान एक जाला बुन देती हैं. देखिए, रक्त के तरल भाग प्लाज्मा में, तरल भाग का मतलब क्या है? ಒಂದು ಲಿಕ್ವಿಡ್ ಟೈಪಲ್ಲಿ ಇರುತ್ತಲ್ಲ ಅದರಲ್ಲಿ ಏನಿರುತ್ತೆ? ಒಂದು ಪ್ಲಾಸ್ಮಾ ಇರುತ್ತೆ. विशेष किस्म के जो प्लाज्मा, मैं पहले क्लास में ही आपको बोली थी प्लाज्मा के बारे में. जो प्लाज्मा में जो विशेष किस्म की प्रोटीन होती है, यानी जो खास तरीके की स्पेशल प्रोटीन रहती है प्लाज्मा में. रक्तवाहिका की कटी फटी दीवार में मकड़ी के जाले के समान
जाला बुना देती है। इसका मतलब क्या है? ರಕ್ತವಾಹಿಕಾ की ಕಟಿ ಫಟಿ ದೀವಾರ್। इसका मतलब क्या है? ನಮ್ಮ ಶರೀರದಲ್ಲಿ, ನಮ್ಮ ದೇಹದಲ್ಲಿ ಈಗ ಇಲ್ಲೇನಾದರೂ ನನಗೆ ಸ್ವಲ್ಪ ಏನೋ ಒಂದು ಗ್ಲಾಸ್ ಈಗ ನೆಟ್ಟು ಇಲ್ಲೇನಾಯಿತು, ಅಥವಾ ಒಂದು ನೈಫಲ್ಲೇ ಏನೋ ಕಟ್ ಮಾಡಬೇಕಾದ್ರೆ ಸ್ವಲ್ಪ ಚರ್ಮ ಈ ರೀತಿ ಕಿತ್ತಿತ್ತು ಅಂತ ಅಂದ್ಕೊಳ್ರಿ, ಅಲ್ಲೇನಾಗುತ್ತೆ, ಸ್ವಲ್ಪ ಗ್ಯಾಪ್ ಆಗುತ್ತೆ, ಅದರಿಂದ ಬ್ಲೀಡಿಂಗ್ ಬರುತ್ತೆ, ಹೌದಾ? ಆದರೆ ಈ ಪ್ರೋಟೀನ್ ಏನಿದೆ, ಪ್ಲಾಸ್ಮಾದಲ್ಲಿರೋ ಪ್ರೋಟೀನ್ ಏನಿದೆ, ಆ ಪ್ರೋಟೀನ್ ಏನು ಮಾಡುತ್ತೆ ಅಂತ ಹೇಳಿದರೆ ಇದ್ರ ಸುತ್ತಕ್ಕೂ ಒಂದು ಪರದೆ ಥರ ಮಾಡುತ್ತೆ ಒಳಗಡೆಗೆ, ಹೌದಾ? ನಿಮಗೆ ಸ್ವಲ್ಪ ಹೊತ್ತಾದ ತಕ್ಷಣ ನಿಮಗೇನಾಗುತ್ತೆ, ಇಲ್ಲಿ ನೀವು ಈ ರೀತಿ ಒತ್ತಿ ಹಿಡ್ಕೊಂಡ್ರೋ ಅಥವಾ ನೀವು ಬಾಯಿನ ಕೈಗೇನಾದರೂ ತೊಂದರೆ ಆಗಿದೆ ಅಂತ ಹೇಳಿದರೆ, ಬ್ಲೀಡಿಂಗ್ ಆಗ್ತಿದೆ ಅಂದರೆ ನೀವು ಬಾಯಿ ಒಳಗಡೆಗೆ ಬೆಟ್ಟಿಡ್ಕೊಳ್ತೀರಾ, ಹೌದಲ್ವಾ? ಆ ರಕ್ತನ ಎಳ್ಕೊಳ್ತಾ ಇರ್ತೀರ ನೀವು, ಆವಾಗ ನಿಂತ್ಕೊಳ್ಳುತ್ತೆ. ಅಥವಾ ಈ ರೀತಿ ಬಿಗಿಯಾಗಿ ಹಿಡಿದ್ರಿ ಅಂದ್ರೂ ರಕ್ತ ನಿಂತ್ಕೊಳ್ಳುತ್ತೆ. ಆ ಗ್ಯಾಪಲ್ಲೇ ಏನಾಗುತ್ತೆ, ಇಲ್ಲಿ ಈ ಪ್ಲಾಸ್ಮಾ ಅನ್ನೋದೇನಿದೆ ಒಂದು ಪರ್ದೆ ಟೈಪು, ಜೇಡದ ಪರ್ದೆ ನೀವು ನೋಡಿದ್ದೀರಲ್ವಾ, ಆ ರೀತಿಯೇ ಒಂದು ಸ್ಪೈಡರಿಂದ ನೋಡಿದ್ದೀರಲ್ವಾ, ಆ ರೀತಿಯೇ ಒಂದು ಪರ್ದೆನ ಮಾಡುತ್ತೆ ಆ ಗಾಯ ಆಗಿರೋ ಜಾಗದಲ್ಲಿ. और कटी फूटी दीवार को मकड़ी के जाल के समान एक जाला बुना देती है। बुनने का मतलब क्या है? जो ಬಾನ್ನ ಅಂದರೆ ಕಟ್ಟಿಬಿಡುತ್ತೆ, ಅಲ್ಲಿ ಒಂದು ಜಾಲರಿ ಟೈಪು ಫ್ರಿಲ್ ಮಾಡಿಬಿಡುತ್ತೆ ಅಲ್ಲಿ, ಅರ್ಥ ಆಯಿತಾ? ಅದಕ್ಕೆ ಏನಾಗುತ್ತೆ, ಆ ರೀತಿ ಮಾಡಿದಾಗ ಏನಾಗುತ್ತೆ, ನಮಗೆ ಬ್ಲೀಡಿಂಗ್ ಆಗೋದು ಕಡಿಮೆ ಆಗುತ್ತೆ. जो बिंबाणु इस जाले से चिपक जाते हैं और इस तरह दीवार में आई दरार जो भर जाती हैं। तो देखिए, ये जो बिंबाणु है, प्लेटलेट्स हैं, ये क्या करती हैं, ये जो प्लाज्मा के अंदर रहे जो प्रोटीन यह जालर के समान की एक फ्रिल को बना देती हैं ना, इस फ्रिल के अंदर, ये फ्रिल से भी यहाँ जो ब्लीडिंग हो सकती है, लेकिन ये जो क्या है, बिंबाणु या प्लेटलेट्स जो हैं, ये जो फ्रिल के अंदर के जो होल्स हैं ना, ऐसे जो होल्स में जाकर भर लेते हैं। इसका मतलब देखिए, हमें कुछ यहाँ चोट पहुँचा तो ऐसे जो फ्रिल के तरह जो फ्रिल एक जालर के तरह, ऐसे जो गाय ಆಗಿರೋ ಜಾಗದಲ್ಲಿ आप देख रहे हैं, ऐसे जो फिल जो बांध देते हैं, ಅಂದರೆ ಈ ರೀತಿ ಒಂದು ಜಾಲರಿ ಥರ ಕಟ್ಟಿಬಿಡುತ್ತೆ. ನೀವು ಸ್ಪೈಡರಿಂದ ನೋಡಿದ್ದೀರಲ್ವಾ, ಆ ರೀತಿ ಬಲೆ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರಲ್ವಾ ಸ್ಪೈಡರಿಂದು, ಅದ್ರ ರೀತಿ ಇಲ್ಲಿ ಕಟ್ಟುತ್ತೆ. ಇದ್ರ ಮಧ್ಯದಲ್ಲಿ ಇಲ್ಲಿ ಏನು ಹೋಲ್ಸ್ ಇದೆ ಅಲ್ಲ ಈ ಮಧ್ಯದಲ್ಲಿ ಹೋಗಿ ಏನು ಕೂತ್ಕೊಳ್ಳುತ್ತೆ, ಇಲ್ಲಿ ಪ್ಲೇಟ್ಲೆಟ್ಸ್ ಅಂದರೆ ಬಿಂಬಾಣು ಕೂತ್ಕೊಳ್ಳುತ್ತೆ, ಗೊತ್ತಾಯ್ತಾ? ಈ ರೀತಿ ಕೂತ್ಕೊಂಡಾಗ ಇದೆಲ್ಲ ಕವರ್ ಆಗಿಬಿಡುತ್ತೆ ಈ ಜಾಲರಿಲಿ, ಹೌದಾ? ಹೋಲ್ಸ್ ಇರೋದ್ರಲ್ಲೆಲ್ಲ ಕವರ್ ಆಗುತ್ತೆ. ಈ ಕವರ್ ಆದಾಗ ಏನಾಗುತ್ತೆ, ಇಲ್ಲಿ ನಮಗೆ ಬ್ಲೀಡಿಂಗು, ಇಲ್ಲಿ ಹೋಲ್ಸಿಂದ ಬ್ಲಡ್ ಬರೋ ಚಾನ್ಸಸ್ ಇರುತ್ತೆ, ನಮಗೆ ಬ್ಲೀಡಿಂಗ್ ಆಗೋ ಚಾನ್ಸಸ್. ಆದರೆ ಇದನ್ನು ಸಹಿತ ಇಲ್ಲಿ ಕವರ್ ಆಗಿಬಿಡ್ತು ಅಂದರೆ ಇಲ್ಲಿ ಏನಾಗುತ್ತೆ, ನಿಮಗೆ ಇಲ್ಲೂ ಸಹಿತ ಬ್ಲಡ್ ಬರೋ ಚಾನ್ಸಸ್ ಇದೆ ಅಂತ ಹೇಳಿದರೆ ನಿಮಗೇನು ಸಿಗುತ್ತೆ, ಇಲ್ಲಿ ಸಿಗೋದಿಲ್ಲ, ಬ್ಲಡ್ ಆಗೋದು ಕಡಿಮೆ ಆಗುತ್ತೆ, ಬ್ಲೀಡಿಂಗ್ ಆಗೋದು ಕಡಿಮೆ ಆಗುತ್ತೆ, ಅರ್ಥ ಆಯ್ತಾ? यहाँ बोल रहे हैं जो चिपक जाते हैं और इस तरह दीवार में आई दरार भर जाती है, जिससे रक्त बाहर निकलना बंद हो जाता है, वो भी जो ब्लीडिंग होना बंद हो जाती है, अर्थ आयतल्वा? फिर अनिल बोला, दीदी लेकिन घाव गहरा हो तब तो खून बहता चला जाता है। देखिए, अभी भी अनिल को यहाँ कुछ संदेह है, डाउट्स है। क्या डाउट्स है कि जो गहरा खून घाव हुआ तो, घाव का मतलब क्या है, चोट हुआ तो, गहरा चोट हुआ तो ಅಂದರೆ ತುಂಬ ದೊಡ್ಡದಾಗಿ ಗಾಯ ಆಯಿತು ಅಂತ ಹೇಳಿದರೆ ತುಂಬಾ ಬ್ಲೀಡಿಂಗ್ ಬರ್ತಾ ಇರುತ್ತಲ್ಲ, ಏನಾ? किसी को जो एक्सीडेंट हुआ तो, कुछ बहुत ही बड़ा हादसा हुआ तो, कुछ बुरा हुआ तो, कहीं से गिर गए तो जो ब्लीडिंग होती ही जाती है ना? ऐसे जो समय में प्लेटलेट्स या जो बिंबाणु है काम करते हैं क्या? ಸಣ್ಣ ಪುಟ್ಟ ಗಾಯ ಆಯಿತು, ತೆರೆಚ್ಕೊಂಡ್ವಿ ಅಂತ ಹೇಳಿದರೆ ಸ್ವಲ್ಪ ಹೊತ್ತಲ್ಲೇ ಬ್ಲೀಡಿಂಗ್ ನಿಂತ್ಕೊಂಡು ಹೋಗುತ್ತೆ. ಆವಾಗ ಈ ರೀತಿ ನಮ್ಮ ರಕ್ತದಲ್ಲಿರುವಂತಹ ಪ್ರೋಟೀನ್ಗಳು ಏನು ಮಾಡುತ್ತೆ, ಒಂದು ಸ್ಪೆಷಲ್ ಆಗಿರುವಂತಹ ಒಂದು ಪ್ರೋಟೀನ್ ಪ್ಲಾಸ್ಮಾದಲ್ಲಿರೋದು
ಜಾಲರಿ ಮಾಡುತ್ತೆ, ಆ ಜಾಲರಿಲೆಲ್ಲ ಹೋಗ್ಬಿಟ್ಟು ಏನು ಕೂತ್ಕೊಳ್ಳುತ್ತೆ, ಈ ಪ್ಲೇಟ್ಲೆಟ್ಸ್ ಕೂತ್ಕೊಳ್ಳುತ್ತೆ, ಬ್ಲೀಡಿಂಗ್ ನಿಂತ್ಕೊಂಡು ಹೋಗುತ್ತೆ. ಆದರೆ ತುಂಬ ದೊಡ್ಡದಾಗಿ ಗಾಯ ಆಯಿತು ಅಂದರೆ ಏನು ಮಾಡಬೇಕು? ಆಕ್ಸಿಡೆಂಟ್ ಆಯಿತು ಅಂದಾಗ ಬ್ಲೀಡಿಂಗ್ ತುಂಬಾ ಹೋಗ್ತಿರುತ್ತಲ್ಲ, ಆವಾಗ ಏನು ಮಾಡಬೇಕು? ಆವಾಗೂ ಇದೇ ವರ್ಕ್ ಮಾಡುತ್ತಾ ಅಂತ ಕೇಳ್ತಾ ಇದ್ದಾನೆ. देखिए अनिल को जो कैसे जो ಬುದ್ಧಿಮಾನ್ ಪ್ರಶ್ನೆ ಆ ರಹೆ ಹೇ ಏನಾ, ತುಂಬ ಬುದ್ಧಿ ಹೊಂದಿರುವಂತಹ ಒಂದು ಪ್ರಶ್ನೆಗಳು, ಟ್ಯಾಲೆಂಟೆಡ್ ಐಡಿಯಾಸ್ ಅಥವಾ ಟ್ಯಾಲೆಂಟೆಡ್ ಕ್ವಶನ್ಸ್ ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಲ್ವ, ಆ ರೀತಿ ಬರ್ತಾ ಇದೆ ನೋಡ್ರಿ, ಕೇಳ್ತಾ ಇದ್ದಾನೆ. ಹೌದಲ್ವಾ? ನಮಗೂ ಇದು ಕ್ವಶನ್ ಇದೆ. ऐसे ही समझ में जो ये जो बिंबाणु काम करते हैं क्या, देखिए हाँ, ऐसे समय में उस व्यक्ति को जल्दी से डॉक्टर के पास ले जाना चाहिए. ज़रूरत समझने पर ऐसी स्थिति से निपटने के लिए कुछ ठाके भी लगाने पड़ सकते हैं. देखिए हाँ, ऐसे समय में उस व्यक्ति को जल्दी ही, देखिए ऐसे जो ब्लीडिंग हुआ तो बहुत ही जो ब्लीडिंग हो रहा है, तो ऐसे समय में यहाँ उस व्यक्ति को हमें डॉक्टर के पास ले जाना चाहिए, क्योंकि अगर ज़्यादा ब्लीडिंग हुआ तो उस व्यक्ति के जो जान को भी खतरा हो सकती है ना. इसलिए हमें क्या करना चाहिए? तुरंत उस व्यक्ति को डॉक्टर के पास ले जाना चाहिए. अगर डॉक्टर के पास ले जाने के बाद भी उस व्यक्ति को ब्लीडिंग कम नहीं हुआ तो वो क्या करते हैं? स्टिचिंग करते हैं. अगर करना है तो समय पर, ಅಂದರೆ ಆ ಟೈಮಲ್ಲಿ ಆಕ್ಸಿಡೆಂಟ್ ಆಗಿದೆ, ಯಾರಿಗಾದ್ರೂ ಬ್ಲೀಡಿಂಗ್ ಆಗಿದೆ ಅಂತ ಹೇಳಿದರೆ, ತುಂಬ ಬ್ಲೀಡ್ ಆಗ್ತಿದೆ ಅಂದರೆ ನಾವು ಇಮಿಡಿಯೇಟಾಗಿ ಡಾಕ್ಟರ್ ಹತ್ರ ಕರ್ಕೊಂಡು ಹೋಗಬೇಕು. ಅವರು ಅಲ್ಲಿನೂ ಸಹಿತ ತೊಂದರೆ ಆಯಿತು ಅಂದರೆ ಗಾಯ ಆಗಿರೋ ಜಾಗದಲ್ಲಿ ಏನು ಮಾಡ್ತಾರೆ? ಅವರು ಸ್ಟಿಚಸ್ ಹಾಕ್ತಾರೆ, ಹೊಲಿಗೆಗಳನ್ನು ಹಾಕ್ತಾರೆ. किंतु डॉक्टर के पास पहुंचने तक के समय में चोट के स्थान पर कसकर एक साफ कपड़ा बांध देना चाहिए. देखिए डॉक्टर के पास ले जाने के पहले किसी आदमी को हम डॉक्टर के पास ले जाना चाहिए. बहुत बड़ी चोट हुआ तो या कुछ एक्सीडेंट हुआ तो, बहुत बड़ी सी जो खतरा हुआ तो हमें क्या करना चाहिए? डॉक्टर के पास ले जाना चाहिए. हम लोग तो डॉक्टर नहीं है, लेकिन डॉक्टर के पास ले जाने के पहले हम सभी को क्या करना चाहिए? फर्स्ट एड करना चाहिए. इसीलिए जो किस जो जगह पर बॉडी के जो किस जगह पर ब्लीडिंग होती रहती है, उस जगह पर एक जो कपड़ा को फिट से बांध कर रखना होगा या बांधना होगा. ಡಾಕ್ಟರ್ ಹತ್ರ ಕರ್ಕೊಂಡು ಹೋಗೋಕ್ಕೆ ಮುಂಚೆ ಮೊದಲು ಬ್ಲೀಡಿಂಗ್ ಆಗ್ತಿರೋ ಜಾಗದಲ್ಲಿ ಏನು ಮಾಡಬೇಕು? ನಾವು ಬಿಗಿಯಾಗಿ ಬಟ್ಟೆಯನ್ನು ಕಟ್ಟಬೇಕು. ಅದು ನೀಟಾಗಿರೋ ಬಟ್ಟೆಯನ್ನು, ಇಲ್ಲಾಂದರೆ ಇನ್ಫೆಕ್ಷನ್ ಆಗೋ ಚಾನ್ಸಸ್ ಇರುತ್ತೆ. ಹೌದಾ? ऐसे ही बांध देना चाहिए. दबाव पड़ने से रक्त का बहना कम हो जाता है, जो उस व्यक्ति के लिए काफ़ी लाभप्रद सिद्ध हो सकता है. किंतु अगर बहुत अधिक रक्त बह जाए तो उसे रक्त चढ़ाने की ज़रूरत भी पड़ सकती है, दीदी ने समझाते हुए कहा. देखिए इससे क्या हो जाती है? ऐसे जो कपड़ा हम बांधने से उस व्यक्ति को डॉक्टर तक ले जाने तक उस व्यक्ति को कुछ सुधारने के लिए टाइम मिलती है, और जो ज़्यादा ब्लीडिंग नहीं होती है, कम होती है. वहाँ जो टाइट ಬಿಗಿ ಆಗುತ್ತಲ್ವ, ಅಲ್ಲಿ ಬಿಗಿ ಆದಾಗ ಏನಾಗುತ್ತೆ? ರಕ್ತ ಹೋಗೋದು ಸಹಿತ ಕಡಿಮೆ ಆಗುತ್ತೆ. ಅಲ್ಲೇ ಒಳಗಡೆಗೆ ಮುಚ್ಚಿದಾಗ ಆಗುತ್ತೆ ಅದು ಬ್ಲಡ್. ಹೌದಾ? ಆವಾಗ ಬ್ಲೀಡಿಂಗು ಕಡಿಮೆ ಆಗುತ್ತೆ. ನಮ್ಮ ಬಾಡಿಯಿಂದ ಬ್ಲೀಡಿಂಗು ಹೇಗೆ ಹೇಗೆ ಹೋಗುತ್ತೋ ಅಷ್ಟು ನಾವೇನಾಗ್ತೀವಿ? ಟಯರ್ಡ್ ಆಗ್ತೀವಿ. ಹೌದಾ? ಇಲ್ಲಿ ಬ್ಲೀಡಿಂಗ್ ಕಡಿಮೆ ಆಗಿ ನಿಂತ್ಕೊಂತು ಅಂತ ಹೇಳಿದರೆ, ಇವರಿಗೆ ಸ್ವಲ್ಪ ಆಕ್ಸಿಡೆಂಟ್ ಆಗಿರೋ ವ್ಯಕ್ತಿಗೆ ಏನಾಗುತ್ತೆ? ಡಾಕ್ಟ್ರ್ ತನಕ ಆಕ್ಸಿಡೆಂಟ್ ಆಗಿರೋ ವ್ಯಕ್ತಿಗೆ ಅವ್ರಿಗೆ ಡಾಕ್ಟ್ರ್ ಹತ್ರ ಹೋಗೋ ತನಕನೂ ಆ ಆಕ್ಸಿಡೆಂಟ್ ಆಗಿರೋ ವ್ಯಕ್ತಿ ಸುಧಾರಿಸ್ಕೋಬಹುದು ಅಂತ ಹೇಳಿಬಿಟ್ಟು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಹೌದಲ್ವಾ? ನಾವು ಫಸ್ಟ್ ಏಡ್ ಮಾಡಬೇಕು. ಏನೇ ಆಗಿರಲಿ ಫಸ್ಟ್ ಏಡ್ ಮಾಡಬೇಕು. ಹೌದಲ್ವಾ? ಹಾವು ಕಚ್ಚಿದಾಗಲೂ ಸಹಿತ ನೀವು ನೋಡಿದ್ದೀರಾ ಫಸ್ಟ್ ಏಡ್ ಮಾಡೋದು. ಏನು ಮಾಡ್ತಾರೆ? ಫಸ್ಟು ಹಾವು ಕಚ್ಚಿರೋ ಜಾಗದಿಂದ ಒಂದು ಸ್ವಲ್ಪ ಮೇಲೆ ಏನು ಮಾಡ್ತಾರೆ? ಬ್ಲೇಡ್ ತೊಗೊಂಡು ಕಟ್ ಮಾಡ್ತಾರೆ. ಹೌದಲ್ವಾ? ಅಲ್ಲಿ ಕಟ್ ಮಾಡಿದರೆ ಏನಾಗುತ್ತೆ? ಈ ಬ್ಲಡ್ಡು ಪೂರ್ತಿನೇ ಅಲ್ಲಿಂದ ಏನು ಮಾಡ್ತಾರೆ? ಫಸ್ಟ್ ಬಿಗಿಯಾಗಿ ಬಟ್ಟೆ ಕಟ್ತಾರೆ ಆ ಜಾಗದಿಂದ ಸ್ವಲ್ಪ ಮೇಲೆ. ಯಾಕೆ ಅಂತ ಹೇಳಿದರೆ, ಹಾವಿಂದು ವಿಷ ಏನಿದೆ ಅದು ಬ್ಲಡ್ಡಿನ ಮೂಲಕ ಬೇಗ ತಲೆಗೇರಿಬಿಡುತ್ತೆ, ಬಾಡಿಗೆ ಸೇರ್ಕೊಂಡ್ಬಿಡುತ್ತೆ. ಅದು ಬೇಗ ಹೋಗಬಾರ್ದು ಅಂತ ಬಿಗಿಯಾಗಿ ಬಟ್ಟೆ ಕಟ್ತಾರೆ. ಹೌದಾ? ಅದ್ರ ಮೇಲೆ ಏನು ಮಾಡ್ತಾರೆ? ಇಲ್ಲಾಂದರೆ ಬ್ಲೇಡಿಂದ ಸ್ವಲ್ಪ ಸ್ಕಿನ್ನನ್ನು ಕಟ್ ಮಾಡ್ತಾರೆ. ಆ ರೀತಿ ಮಾಡೋದ್ರಿಂದ ಏನಾಗುತ್ತೆ? ಈ ವಿಷದ್ದು ಬ್ಲಡ್ ಏನಿರುತ್ತೆ ಅದು ಮೇಲಿಂದ ಸ್ವಲ್ಪ ಹೊರಗಡೆ ಬರುತ್ತೆ. ಗೊತ್ತಾಯ್ತಾ? ಈ ರೀತಿಯೇ ಇಲ್ಲಿ ಏನು ಬೇರೆ ಏನಾದರೂ ಆಯ್ತಪ್ಪ,
ಆದ್ರೂ ಸಹಿತ ಫಸ್ಟ್ ಏನು ಮಾಡಬೇಕು, ಬಿದ್ದಿದ್ದಾರೆ ಅಂತ ಹೇಳಿದರೆ ಅವ್ರಿಗೆ ಬ್ಲೀಡಿಂಗ್ ಆಗ್ತಿದೆ ಅಂದರೆ ನಾವು ಫಸ್ಟ್ ನೀರು ಕುಡಿಸ್ಬೇಕು. ಅವರಿಗೆ ನೀರು ಕುಡಿಸೋದಕ್ಕೆ ಹೋಗ್ತೀವಿ, ಅಥವಾ ಒಂದು ಏನು ಅವರಿಗೆ ಫಿಸಿಕಲಿ ಇಲ್ಲ ಅಂದರೆ ಮೆಂಟಲಿ ನಾವೇನು ಮಾಡಬೇಕು, ಅವರಿಗೆ ಸ್ವಲ್ಪ ಸ್ಟ್ರೆಂತ್ ಕೊಡಬೇಕು. ಹೌದಲ್ವಾ? ಏನೂ ಆಗೋದಿಲ್ಲ, ಹೋಗೋಣ ಆ ರೀತಿ ಒಂದು ಧೈರ್ಯ ಕೊಡಬೇಕು. ಹೌದಾ? ಇದನ್ನು ಸಹಿತ ಫಸ್ಟ್ ಏಡ್ ಇದ್ದ ಹಾಗೇ. ಹೌದಾ? ಈ ರೀತಿ ಆಕ್ಸಿಡೆಂಟ್ ಆದಾಗ ಏನು ಮಾಡಬೇಕು, ಬಿಗಿಯಾಗಿ ಬಟ್ಟೆ ಕಟ್ಟಬೇಕು, ಬ್ಲೀಡಿಂಗ್ ಕಡಿಮೆ ಆಗುತ್ತೆ. जो इससे भी अधिक जो ब्लीडिंग हुआ तो यहाँ जो क्या दिए हैं, ज़रूरत होती है तो जो अनिल ने कहा, क्या इस समय भी व्यक्ति खून कम आ सकता है, जो रक्त वह जाए तो रक्त चढ़ाने की ज़रूरत पड़ सकती है. रक्त चढ़ाने की इससे भी ज़्यादा यहाँ ब्लीडिंग हुआ तो उस व्यक्ति को रक्त चढ़ाने की ಅಂದರೆ ಬ್ಲಡ್ ಕೊಡಬೇಕು. ಹೌದಾ? ಅವನ ಬಾಡಿಯಲ್ಲಿ ಇಷ್ಟು ಪ್ರಮಾಣದಲ್ಲಿ ಬ್ಲಡ್ಡು ಅಂತ ಇರುತ್ತೆ ಒಬ್ಬರು ಬಾಡಿಗೆ. ಅಷ್ಟು ಪ್ರಮಾಣಕ್ಕಿಂತ ಕಡಿಮೆ ಬ್ಲಡ್ ಆಯಿತು ಅಂತ ಹೇಳಿದರೆ ಆ ವ್ಯಕ್ತಿ ಜೀವಕ್ಕೆ ತೊಂದರೆ ಆಗುತ್ತೆ. ಅದಕ್ಕೆ ಇಲ್ಲಿ ಏನು ಮಾಡಬೇಕು, ಬೇರೆಯವರು ಈ ವ್ಯಕ್ತಿಗೆ, ಆಕ್ಸಿಡೆಂಟ್ ಆಗಿರೋ ವ್ಯಕ್ತಿಗೆ ಬ್ಲಡ್ ಕೊಡಬೇಕು, ಬ್ಲಡ್ ಡೊನೇಟ್ ಮಾಡಬೇಕು. ಅರ್ಥ ಆಯಿತಾ? ಈ ರೀತಿ ಇಲ್ಲಿ ಏನು ಮಾಡ್ತಾರೆ, ನಿಮಗೆ ಗೊತ್ತಿದೆ ಎಲ್ರಿಗೂ. ಹೌದಾ? ಬ್ಲಡ್ಡು ಯಾರಿಗಾದ್ರೂ ಆಕ್ಸಿಡೆಂಟ್ ಆಗಿದೆ, ತುಂಬ ಬ್ಲೀಡಿಂಗ್ ಹೋಗಿದೆ ಅಂತ ಹೇಳಿದರೆ, ಅಥವಾ ಆಪ್ರೇಷನ್ ಟೈಮಲ್ಲೂ ಸಹಿತ ಸ್ವಲ್ಪ ಹೆಚ್ಚು ಕಡಿಮೆ ಆಗ್ಬೋದು ಬ್ಲಡ್ಡಿಂದು. ಹೌದಾ? ಆ ಟೈಮಲ್ಲೂ ಸಹಿತ ಎಕ್ಸ್ಟ್ರಾ ಬ್ಲಡ್ಡನ್ನು ಇಟ್ಕೊಂಡಿರ್ತಾರೆ ಡಾಕ್ಟರ್ಸ್ ಆಪ್ರೇಷನ್ ಮಾಡಬೇಕಾದ್ರೆ. ಹೌದಾ? ಬೇರೆಯವರು ಬ್ಲಡ್ಡನ್ನು ಇಲ್ಲಿ ಏನು ಮಾಡಿರ್ತಾರೆ, ಡೊನೇಟ್ ಮಾಡಿರ್ತಾರೆ. समझ में आई ना? इसके आगे जो अनिल क्या प्रश्न पूछता है, इस सभी विषय के बारे में हम अगले क्लास में सीखते हैं. थैंक यू चिल्ड्रन.